पुढच्या बातमीकडे आपण आता वळूयात। आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंदोलन पुकारले। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे। तर मुंबई गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे। काही वेळामध्येच राजू शेट्टी आणि माजी आमदार वैभव नाईक हे आंदोलनास्थळी येणार आहेत। त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आपण बघतोय की आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये शेतकरी संघटनेचे नेतेही तिथे येणार आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत? प्रत्यक्ष या आंदोलनाला सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर पुणे आणि जो गोवा मुंबई हा मार्ग आहे, या मार्गावरची जी वाहनं आहे ती पूर्णपणे शेतकऱ्यांनी रोखून धरलेले आहेत। राजू शेट्टी हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याकडूनच या संदर्भातली आहे ती प्रतिक्रिया आपण जाणून घ्या। खरं तर तुम्ही आंदोलन पुकारल्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा नोटिसा देण्यात आल्या, मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। काय मागणी आहे सरकारकडे? गेले 3 दिवस मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहे। वाडी वस्तीवर जाऊन मी शेतकऱ्यांना सांगितलं होतं, अशा लाख नोटिसा आल्या तरी मागं हटायचं नाही, कारण ही आरपारची लढाई आहे। एक वेळ पोलिसांचे कागद संपतील नोटिसा देऊन देऊन, परंतु नोटिसा स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या संपणार नाही। आणि खरोखरच त्या पद्धतीनं कोकणातला हा लढाऊ शेतकरी ठाम राहिला आणि नोटिशींना भीक न घालता मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। खरं तर आता अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये हा मुद्दा घ्यावा आणि प्रश्न सोडवावा वाटतं का? दुर्दैव आहे, कृषीप्रधान महाराष्ट्र आहे आमचा आणि विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। कोकणातला शेतकरी रापलेल्या एवढ्या कडाक्याच्या उन्हात तापलेली डांबरीत वर सूर्य तळपतोय, अशा अवस्थेमध्ये शेतकरी रस्त्यावर बसलेला असताना मंत्र्यामध्ये झालेला गँगवार आणि कुण्या लिंगपिसाटानं केलेले महाप्रताप ह्याच्यावर सभागृहात चर्चा होते, परंतु आमच्याबद्दल होत नाही। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर आता तुम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे, ठिय्या मारल्यावरती हायवेवरती कधीपर्यंत हे आंदोलन तुमचं असणार आहे? सरकारकडून ठोस काही भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। तरी कधीपर्यंतची मुदत द्याल सरकारला? ना आम्ही बसलेलो आहे, आम्हाला काय, आम्ही बसलो, उठणार नाही। आता सरकारच्या भूमिकेची वाट बघतोय आम्ही। आंबा उत्पादक शेतकरी, काजू उत्पादक शेतकरी पूर्णपणे कर्जमाफीची आहे ते मागणी करतात। 100%। हे बघा, शेतकऱ्यावर हे जे संकट आलेलं आहे त्याला तो जबाबदार नाही आहे। वातावरणामध्ये जे फेरबदल झालेले आहेत त्याच्यामुळं आंबा 10% सुद्धा हाताला लागला नाही आणि काजूचा सुद्धा परिस्थिती तशीच आहे। मग ही आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे आणि हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये झालेल्या फेरबदलामुळे आलेली आपत्ती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशामध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, परंतु अजूनही राज्य सरकारकडून कोकणातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल एखादं पथक पाठवावं आणि ते मत्तीस पात्र आहेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार झाला नाही। मी जाऊन आलोय राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेकडे, राज्यानं त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही आहे। राज्य सरकारचा आपत्ती निवारण निधी आहे। आम्ही काय मागतोय, हे हजारो कोटी रुपये जे आहेत ते द्यायला पाहिजे। तर आपण बघतोय सिंधुदुर्ग मधून हे सगळे फुटेज समोर येत आहे। सिंधुदुर्ग मध्ये आपण बघतोय की आंदोलन सुरू आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सातारा झेडपी निवडणुकीतला वाद आता चांगलाच पेटलाय। शिवसेना आमदारांनी या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। या आंदोलनावर आता मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला। तर आपण बघितलं की काही वेळापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांकडून, नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। सातारामधील झेडपी निवडणुकीतला वाद चांगलाच चव्हाट्यावर आलेला आहे। त्या वादाच्या संदर्भामध्येच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि संताप व्यक्त केलाय। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनावर संताप व्यक्त केलाय। आपण बघतोय शिवसेना शिंदे पक्षाचे हे सगळे आमदार आणि नेते आहेत आणि त्यांनी पायऱ्यांवर आंदोलन केलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, या सगळ्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला असं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? एकंदरीत बघितलं तर सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक ही महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर
संघर्षाची एक मोठी ठिणगी अशी ठरत आहे। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांच्याच 2 गटात जो तुफान राडा पाहायला मिळाला। सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश शिंदे यांच्याच पत्नीनं अर्ज भरल्यानंतर निवडणूक जी आहे ती भाजपच्या जीवावर जिंकली आणि त्यामुळे एक शिवसेनेमध्ये असणारे अंतर्गत वाद आणि यासोबतच भाजप सोबत झालेला वाद या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलीस बळाचा वापर करत भाजपनं आपली ताकद जी आहे ती वापरली आणि अध्यक्ष बसवला असा आरोप जो आहे तो सत्ताधारी शिवसेनेनं केला। आणि याच संदर्भात आज पायऱ्यांवर जे आंदोलन करण्यात आलं या संपूर्ण आंदोलनानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या विषयावरून झालेलं आंदोलन हे मात्र चुकीचं आहे आणि या संदर्भातली तीव्र नाराजी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्ते शंभूराज देसाई असतील, शिवसेनेचे इतर लोक असतील, राष्ट्रवादीचे लोक असतील या सर्वांना सुनावलेल्याची देखील ही माहिती आहे ती समोर येते। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं सातारामध्ये एक जोरदार राडा सत्तानाट्यामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर आज सकाळी लगेचच सभागृहाच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ज्या की शिवसेना शिंदे गटाच्या देखील नेत्या आहेत त्यांनी सातारा एसपी संदर्भात जे निर्देश दिलेले आहेत, कारवाईचे निर्देश दिलेले आहेत त्यावरून देखील ज्या पद्धतीनं सभागृहात साताऱ्याचा वाद ज्या पद्धतीनं वाजतोय आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। आता मात्र शिवसेनेचे पालकमंत्री सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले बरोबर आहे। तर राहुल धन्यवाद माहितीसाठी। आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते। सातारा जिल्हा परिषद वादामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। शिवसेना मंत्री आणि आमदारांची ही बैठक असणार आहे। तर सातारा जिल्हा परिषदेचा वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येतोय आणि याच वादामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडतीये का? कारण आपण बघतोय की शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि त्याचे थेट दृश्यही आपण बघतोय की शिवसेनेचे आमदार आणि मंत्री या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये जाताना दिसतात। महत्त्वाची ही बैठक आहे कारण सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये जो काही वाद झाला त्या संदर्भाचे सगळे पडसाद हे विधिमंडळामध्ये उमटलेले आपण पाहिले। मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका या संदर्भामध्ये घेतली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे। तुषार, आपण बघतोय की भाजप आणि शिवसेनेमध्ये या सातारा जिल्हा परिषदेच्या वादामुळे एक तणाव निर्माण झालाय। नक्कीच प्रियंका, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराचे पडसाद आपल्याला विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उमटताना पाहायला मिळतात। सुरुवातीला विधान परिषदेमध्ये आपल्याला जे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। विधान परिषदेमध्ये मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई आक्रमक झाले। त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेमध्ये त्यांनी सातारा प्रकरणामध्ये पोलिसांनी कशी भूमिका बजावली या संदर्भामध्ये शंभूराज देसाईंनी भूमिका मांडली। एकनाथ शिंदेने देखील मी पोलीस अधीक्षकांशी कसा संवाद साधला, संचालकांसोबत कसा साधला आणि पोलिसांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली या संदर्भात मांडली। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व संदर्भामध्ये सखोल चौकशी करून आम्ही कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं आहे। आता सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला, मात्र सभागृहाच्या बाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा प्रकरणासंदर्भामध्ये आपल्याला बैठक बोलवलेल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये आपल्याला प्रामुख्याने जयकुमार गोरे असतील, त्याचप्रमाणे शिवेंद्रराजे भोसले असतील, आमदार अतुल बाबा भोसले असतील, साताऱ्याचे सर्व आमदार आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचल्याचं पाहायला मिळते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही संवाद साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे प्रियंका। मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात सातारा संदर्भात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं। बरोबर आहे तुषार, आता नेमकं या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। माहितीसाठी धन्यवाद। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सातारा झेडपी निवडणुकीचा वाद आता चांगला चिघळला। या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप मंत्रीच आमने सामने आलेत। यानंतर आता मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। तर सातारामध्ये झेडपी निवडणुकीवरून जो वाद पेटला होता त्याचे थेट पडसाद आपण बघतोय विधिमंडळामध्ये दिसतात आणि शिवसेना आणि भाजपचे मंत्री हे याच वादावरून आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। यानंतर मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत।
एकीकडे आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शिवसेनेचे आमदार आणि नेते हे गेलेले आहेत. महत्त्वाची बैठक त्या संदर्भात सुरू झाली आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय की मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो वाद आहे त्या वादामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतं.